आपल्यावर आजचे नेते विजय कुंभार आहेत. सर, तुम्ही काही वेळापूर्वी एक ट्विट केलेलं आहे की ज्याच्यामध्ये औंध हॉस्पिटलचा उल्लेख आहे की डिसॅबिलिटी जी आहे ती त्यांना नाकारण्यात आली. याच्या मागचं वास्तव काय आहे? किती साली त्यांनी अर्ज केलेला होता आणि तुम्ही जे ट्विट केलेलं आहे ते किती सालचं? ट्विट पण ट्विट 6 सालचं नाही, ट्विट आजचंच आहे. तर जे सर्टिफिकेट मिळाले त्यांना ते 2022मध्ये त्यांनी अर्ज केला होता. 2022मध्ये त्यांचं ते जे त्यांनी आजार दिला आहे, लोकोमोटर काहीतरी हे आहे, ते आता आज त्या डॉक्टरांसमोर त्यांना ते सगळं माहिती आहे. आपल्याला काय माहिती नाही. त्यांनी त्याचे तिकडं सर्टिफिकेट मागितलं आणि त्यांना ते रिजेक्ट केल्याचं मला पुरावा सापडलेला आहे. यापूर्वीही त्यांनी 2 सर्टिफिकेट तिकडून घेतले नगरमधून. मग हे इकडून का घ्यायचं होतं? पुन्हा 2 असताना म्हणजे त्या 2मध्ये मल्टिपल डिसेबिलिटी पुरेशी असते, म्हणजे तेवढं. तसं असताना हे तिसरं आहे का हेच पहिलं आहे हेही कळायला आपल्याला मार्ग नाही. हे सगळं आता पोलिसांच्या शोधकार्याचा प्रकार आहे. बाबा ही तुम्ही या संदर्भातली आज जे ट्विट केलेलं आहे त्याची तक्रार कुठे करणार आहात का? जर नगरमधून जर 2 एक मिनिट, तक्रार आधी DOPT आणि चीफ सेक्रेटरी यांना हे माझं प्रत्येक ट्विट हे जात असतं. त्यांना मी मार्क केलेलं असतं त्याच्यामध्ये, त्यामुळे त्यांच्यापर्यंत गेलेलं आहे. आणि कालच मी एक त्यांना ट्विटद्वारेच पत्र लिहिलेलं आहे की नगर हॉस्पिटलमधले जितनेही सर्टिफिकेट दिले, नगरमध्ये गेली अनेक वर्षे असे घोटाळे चालू आहेत, तर तिथलं जे रेकॉर्ड रूम किंवा तिथलं जे हे डॉक्युमेंट ताब्यात घ्यावी किंवा रेकॉर्ड रूम सील करावं, असं पत्र मी कालच पाठवलेलं आहे. म्हणजे की औंध हॉस्पिटलनं रिजेक्ट केलेलं असताना सुद्धा नगरमध्ये 2 त्यांनी अशी प्रमाणपत्र घेतलेली आहे. नगरमधले आधी असावीत. त्यांचं सगळंच काही म्हणजे सरळ आहे असं दिसत नाही त्याच्यामध्ये. नगरची आधीची आहेत ती, पण ते आहेत की नाही याच्याबद्दल आपल्याकडे काही आत्ता तरी पुरावा नाही आहे. पण इकडचा पुरावा मला दिला लोकांनी. म्हणजे आज तर तुम्ही ट्विट केलेलं आहे त्याची चौकशी करण्याची तुम्ही मागणी नक्की चालू करा. हे जर रिजेक्ट केलं असेल तर मग आधीची मिळाली कशी आणि का मिळाली, ह्या सगळ्याचा. आणि शासनाने किंवा जे कोणी यंत्रणा आहे त्यांनी याच्यामध्ये क्लीन हँड्सनं आलं पाहिजे. त्यांनी केवळ आता हे काही प्रकरण विजय कुंभारने काढलं म्हणून पण काही महत्त्वाचं नाही, तर अशा देशातल्या हजारो तक्रारी येतात की अनेक अधिकाऱ्यांनी, अनेक स्टुडंट्सनी, काही जण तर आधी पोलिसांच्या परीक्षा भरतीला बसताना एकदम ठणठणीत होते, पण क्लार्कची परीक्षा देताना ते अपंग झाले. हे सगळंच आहे. म्हणजे या क्षेत्रामध्ये मिरॅकल जादू घडते, तर याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. राजस्थानमध्ये चौकशी चालू झालेली आहे. ज्या कर्मचारी औंध हॉस्पिटलनं ते नाकारलं की ते दिव्यांग नाहीत, म्हणजे जर कदाचित दुसरं औंध हॉस्पिटलनं का नाकारलं हे औंध हॉस्पिटल चालू शकेल. नाकारलं हे मी सांगू शकतो. का नाकारलं हे डॉक्टरांनी सांगायची गोष्ट आहे. ती काय हॉस्पिटलला नाकारलेलं असताना सुद्धा त्या दिव्यांग आहेत, म्हणजे हा संशोधनाचा विषय. हो, त्यांनी आता संशोधन करावं. ज्यांना करायचं आहे त्यांनी सर्टिफिकेट घेतलं, त्यांनी ज्यांना कारवाई करायची आहे त्यांनी आणखी संशोधन करावं आणि पुढे हे जावं. आता तुमची पुढची भूमिका काय असेल? जर कदाचित याची जर कदाचित दखल घेतली नाही, तुम्ही ट्विट करताय, जर त्या ट्विटची दखल घेतली नाही, त्याची चौकशी झाली नाही, तर मग पुढचं पाऊल आमचं असं असणार की गरज पडली तर आम्हाला कोर्टातही जावं लागेल. कारण दिव्यांग आणि ह्या ज्या सर्टिफिकेटवाले आहेत त्यांच्या अडचणी खूप आहेत आणि त्यांना कुणी वाली नाही, त्यांचं कुणी ऐकत नाही. जे चांगले होतकरू अपंग आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे नोकरी करायची ताकद आहे, परीक्षा द्यायचीही ताकद आहे, परंतु असं बोगस लोकांनी ही सर्टिफिकेट्स घेतल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होतो आहे. त्यामुळे तो अन्याय दूर झाला पाहिजे ही आमची मागणी आहे. आपण पाहतो की औंध हॉस्पिटलनं दिव्यांग प्रमाणपत्र जे आहे ते नाकारलेलं होतं, मात्र तरीसुद्धा नगरमधली जी प्रमाणपत्र मिळालेली आहेत ती मात्र खरंच चौकशीचा विषय आहे. जर या प्रकरणाची चौकशी झाली नाही तर मग आम्ही कोर्टामध्ये जाऊ, अशी प्रतिक्रिया विजय कुंभारांनी दिल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन विकेसून मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.